नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा मला. सर, माझं नाव प्रीती विशाल खंडारे. मी बुलढाणा इथे राहते आणि मी विप्लव फाउंडेशनमध्ये ॲज अ डिस्ट्रिक्ट ऑडिटर म्हणून काम करते. तर बघा, आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी येथे विप्लव फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत शासनाने नेमून दिलेल्या या कामासाठी जिल्हा समन्वयक सन्माननीय प्रीती खंडारे मॅडम इथे आलेले आहे आणि यांच्याशी आपल्याला हितगुज करायची की नेमकं यांचं काम काय आहे. या विप्लव फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा भेटीच्या माध्यमातून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे. तर मॅडम, या विप्लव फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण उत्कर्ष प्रोजेक्ट आम्हाला सांगितला आहे, या माध्यमातून आपण शाळेमध्ये नेमकं काय करणार आहात. सर, आत्ताची जी परिस्थिती आपण पाहिली तर आत्ता मुलं म्हणजे इंटरनेटच्या याच्यामुळे खूप महागात अडकलेले आहेत आणि त्या महागातून जर मुलांना बाहेर काढायचं असेल तर मुलांना सक्षम करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी विप्लव फाउंडेशननं उत्कर्ष नावाचा प्रोजेक्ट आणलेला आहे. हा प्रोजेक्ट सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि कोल्हापूरला, नंतर नाशिकमध्ये सुरू आहे, विदर्भामध्ये नागपूर आणि बुलढाण्यामध्ये चालवते स्वतः. तर या माध्यमातून जी मुलं मोबाईलवर अडकलेले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढणे, काही काही मुलं सायबरच्या याच्यात सुद्धा अडकत चाललेले आहेत, तर त्यातून त्यांना कसं बाहेर काढावं, मग त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि बालक या तिघांचा एक समन्वय साधण्यासाठी आम्ही उत्कर्ष प्रोजेक्ट सध्या तुमच्या शाळेत चालवतो. आपण काय मार्गदर्शन करणार या तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना. यातून सर आम्ही फक्त मुलांना फक्त मोबाईल गेमिंगचं जाळच नाही तर म्हणजे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, म्हणजे यासाठी आमचे एकंदरीत 12 सेशन्स आहेत. पहिलं जे सेशन आहे ते म्हणजे स्वपरिचय, मुलांचा परिचय, कारण की लगेच मुलं आपला परिचय आपण कसा दिला पाहिजे ह्या संदर्भात आम्ही मुलांसोबत चर्चा करतो आणि आपली क्षमता, ॲबिलिटी आपण कशी ओळखली पाहिजे, ती ॲबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय करायचं आहे, म्हणजे मुलांचे स्वप्न काय आहे, ध्येय काय आहे, तर आपण बाकीच्या गोष्टीकडे न जाता आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे आणि त्या विषयाला धरून मग आम्ही नंतर मुलांसोबत संवाद कौशल्य कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, त्यानंतर विश्वास कसा ठेवला पाहिजे, कारण की आत्ता विश्वास फार हे झालेले आहे, त्या संदर्भात विश्वासावर आम्ही मुलांचं सत्र घेतो. निर्णय क्षमता, कारण की मुलांना फार म्हणजे अडचणी येतात, पण त्या अडचणी कशा सोडवाव्या ह्या मुलांना ह्या गोष्टी त्यांच्यासमोर समस्या आहे, मग निर्णय कसे घेतले पाहिजे, त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे, त्यानंतर वेळेचं व्यवस्थापन. कधी कधी मुलं काय करतात, अभ्यास करताना म्हणजे ऐन वेळेवर एक्झाम येताना अभ्यास करायला बसतात. जर तुम्ही जर वेळेचं नियोजन केला तर त्या पद्धतीने तुमच्या वेळेवर ताण येणार नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करसाल आणि तुमचे पेपर चांगले जातील. नंतर आर्थिक साक्षरता, की पैशांची कशी आपण बचत केली पाहिजे. किशोर वय म्हणजे वयात येताना होणारे बदल, कारण की जेव्हा मुलं किशोर वयोगटामध्ये येतात त्यावेळेस मुलांमध्ये विविध बदल होत असतात, त्यांचा विकास होत असतो आणि त्यावेळेस ते एका संभ्रमामध्ये असतात, म्हणजे नेमकं मी कोणाचं ऐकलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस सुद्धा आम्ही मुलांना सफर किशोर वयाचे म्हणून आमच्या मुलांचं एक सत्र आहे. मनोबल म्हणजे मानसिक आरोग्य तुमचं कसं असलं पाहिजे, तर त्यावेळेस सुद्धा जसं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तसं मानसिक आरोग्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यावेळेस सुद्धा सेशन राहतं. मोबाईल गेमिंग, सायबर क्राईम अशी विविध आमचे एकंदरीत 12 सेशन्स आहेत. बालकाचं संरक्षण आणि सुरक्षा याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. येस, म्हणजे मुलांचं संरक्षण आणि सायबर याच्यापासून कसं मुलांना वाचवलं पाहिजे आणि दैनंदिन जीवनात आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे त्याच्या सुद्धा आम्ही सेशन राहतो. छान. यासाठी तुम्ही कोणत्या वर्गाची विद्यार्थी निवडाल. याच्यामध्ये सर आमचा किशोर वयोगट असतो, तर आपल्या शाळेमध्ये मी वर्ग 7वी आणि वर्ग 8वीची मुलं निवडलेली आहे. तुम्हाला या वर्गासाठी साधारणतः किती वेळ लागेल मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी. सर, एकंदरीत माझं सेशन जे आहे ते पाऊण तासाचं राहतं, पण आम्ही मुलांचं जे सेशन आहे ते क्लासमध्ये घेत असतो. म्हणजे आपण जर मुलांना बाहेर ग्राउंडवर जर एकट्या बसवलं तर मुलं बोलते होत नाही, ते क्लासमध्ये त्यांचं घरासारखं असतं आणि मुलं मोकळ्यापणाने बोलू शकतात, संवाद साधू शकतात. आत्ता जे मी तुमच्या शाळेमध्ये 2 सेशन घेतले तर सुरुवातीला मुलं बोलली नाहीत, कारण मी नवीन होती, पण जेव्हा दुसरं सेशन घेतलं त्यावेळेस मुलं बोलती झाली, म्हणजे मुलांनी त्यांचे प्रश्न मांडले, त्यांनी संवाद कौशल्यावर माझ्यावर चर्चा केली. म्हणजे एक मुलांसाठी वर्ग एक घरासारखं राहतं म्हणून मी क्लासमध्ये मुलांचं सेशन घेत असते आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीने सेशन होत आहे सध्या. या सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर सकारात्मक काय परिणाम होणार. सकारात्मक परिणाम म्हणजे काय सर, मुलांना संवाद कौशल्य, कारण की मुलांना कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे हा फार महत्त्वाचा विषय आहे. बोलताना आता कालच मी सेशन घेतलं मुलांना की आपण बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे, कारण की त्याच्यात ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतली मुलांची, की मुलांना चायनीज विस्पर नावाची ॲक्टिव्हिटी, मी एका मुलाच्या कानामध्ये म्हणजे एक वाक्य सांगितलं आणि ते शेवटच्या मुलापर्यंत पोहोचवायचं आहे. तर त्यातनं निष्पन्न असं झालं की शेवटच्या मुलापर्यंत वेगळंच वाक्य गेलं. मग त्यांना सांगायचं एवढंच होतं की आपण एखाद्यासोबत जर बोलत असू तर व्यवस्थित संवाद साधला पाहिजे आणि ऐकण्याने सुद्धा व्यवस्थित ऐकलं पाहिजे. मग यातून मुलांना स्पष्ट बोलणे आणि त्यानंतर मोठ्यांचा कशा पद्धतीने आदर केला हे सुद्धा सगळे विषय त्याच्यामध्ये येतात आणि मोबाईलमधून कसं बाहेर पडलं पाहिजे हे सगळे एकंदरीत त्याच्यामध्ये विषय येतात आमचे. बालकाचं संरक्षण आणि सुरक्षा यासाठी आणखीन विद्यार्थ्यांच्यासाठी आपण आणखीन काय नेमकं करणार आहात, कोणाच्या माध्यमातून आणखी मार्गदर्शन होणार आहे का.
हां, याच्यामध्ये आता आम्ही जे माझे 12 विषय आहेत त्या 12 विषयाशी माझ्या प्रत्येकच विषयामध्ये मी परफेक्ट असेल असं नाही, पण प्रत्येकजण त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतं. तर आता जसं सफर किशोर वयाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण एखादे डॉक्टर वगैरे जे असतात सायकोलॉजिस्ट त्यांना सुद्धा आपण बोलवू शकतो. ते सुद्धा मुलांना व्यसनाधीनता सुद्धा एक विषय आहे. तर व्यसनाधीनता आणि सफर किशोर वयाची मोबाईल गेमिंग हे विषय ते घेऊ शकतील. त्यानंतर आपण जे पोलीस अधिकारी कर्मचारी असतात, कारण की SGPO यांच्या माध्यमातून CWPO जे असतात बालस्नेही पोलीस अधिकारी, ते सुद्धा आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला येणार आहे की मुलांसाठी असणारे जे कायदे आहेत किंवा जे काही अधिकार आहेत तर त्यासाठी सुद्धा ते पोलीस यंत्रणा म्हणजे महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, त्यानंतर पोलीस कर्मचारी जे अधिकारी आहेत ते आणि विप्लव फाउंडेशन या तिघांच्या समन्वयातून आम्ही हा प्रोजेक्ट सध्या चालवतो. छान. आणि यासाठी आपण शासनाची वगैरे मान्यता घेतलेली आहे. येस, आमचं जे आहे आम्ही पुणे जे आयुक्तालय आहे त्या माध्यमातून आम्ही पुणे आयुक्तालयामधून टाईप केलेलं आहे महिला व बालविकासला. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आमचा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे. जिल्ह्याला सुद्धा आमच्या जिल्हा कार्यालयाशी तुमचा कॉन्टॅक्ट झालेला असेल. हो, जिल्हा कार्यालयाशी सुद्धा झालेला आहे महिला व बालविकास कार्यालयासोबत त्याच्यासोबत. आणि त्यांच्या अंतर्गत जे काही केसेस असले एखाद्या वेळेस म्हणजे एखादी मुलाची काही केस असेल तर आम्ही ती केस म्हणजे मध्यस्थी म्हणून आमची भूमिका राहते. म्हणजे तो बालक आणि आम्ही मध्यस्थी म्हणून आणि महिला व बालविकासपर्यंत आम्ही ती केस त्यांच्याकडून सुपूर्द करू. म्हणजे शासकीय यंत्रणा प्लस बालक. धन्यवाद मॅडम. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि चांगल्या पद्धतीने सेशन घ्याल ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या सेशनच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक असं परिवर्तन होईल. आपल्या या विप्लव फाउंडेशनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर जे काम करताय ते खूप उल्लेखनीय काम आहे आणि छान काम आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.